नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदपुरात आमरण उपोषणाला सुरुवात। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 6व्यांदा अंतरवाली येथे उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहमदपूर येथे जयराम पवार हंगरगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक 20 रोजी सकल मराठा समाज अहमदपूर तर्फे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर व पोलीस निरीक्षक यांना आमरण उपोषणासंदर्भात उपोषण करण्यासाठी पूर्व परवानगी म्हणून एक निवेदन देण्यात आले होते। मराठा आंदोलनाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगळे सोयरे लागू करावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे। यांच्या समर्थनार्थ अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जयराम पवार हंगरगेकर यांनी आज दिनांक 21 रोजीच्या मध्यरात्रीपासून उपोषणास सुरुवात केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। मागच्या 5 दिवसापासून जालन्यातील अंतरवाली सराटीत ते उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती खालावली असून मंत्री शंभूराज देसाई आणि मराठी कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगे यांनी काल रात्री सलाईन घेतली। त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे। त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषणाला ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे। याचाच एक भाग म्हणून अहमदपूर येथे हे उपोषण सुरू झाले असून मध्यरात्रीपासून असंख्य सकल मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधवही जयराम पवार यांची भेट घेत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज रात्रीच्या अगदी 12 वाजता आपण या उपोषणाला सुरुवात करत आहे। या उपोषणाच्या अनुषंगाने काय भूमिका, काय मत असणार आहे? पहिल्यांदा सर्वांना जय जिजाऊ। आज जे मी आमरण उपोषणासाठी बसत आहे याचं कारण म्हणजे मी जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीला समर्थन म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसत आहे। आणि आमच्या मागण्या अशा आहेत या उपोषणासाठी। मुळात आम्ही ओबीसी आहोत। विदर्भातला मराठा ओबीसी आहे, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आहे, खानदेशात आम्ही फिरलो, खानदेशात पण ओबीसी आहे। पाटलासोबत माझा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे। आम्हाला त्या ठिकाणी लोक भेटलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या जातीचे पुरावे आणलेले आहेत। मराठवाड्यातलाच का मराठा या ठिकाणी ओबीसी नाही। हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद आहे ओबीसी म्हणून। त्याच्यामुळे आम्हाला वेगळं मागायची, वेगळं सांगायची कशाची गरज नाही। तर आम्हाला ओबीसी आम्ही मुळात आहोत। आमचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं आणि आरक्षणामध्ये घालावं 50% आत, एवढीच आमची मागणी आहे। त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।